नमस्कार, स्वागत आहे तुमचे स्वाद आपल्या मराठी चॅनलवरती। आज आपण या ठिकाणी उपवासाची चटणी बनवत आहोत। थोड्याशा वेगळ्या पद्धतीने, नवीन पद्धतीने मी तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर केलेली आहे। त्यासोबतच ती खूप स्वादिष्ट लागते, झटपट बनते आणि कोणत्याही नाश्त्याच्या प्रकारासोबत तुम्ही ही चटणी बनवून खाऊ शकता। इतकी स्वादिष्ट आणि मस्त अशी ही चटणीची रेसिपी आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। रेसिपी आवडली तर एक लाईक आणि शेअर नक्की करा, त्याने मला प्रोत्साहन मिळेल। चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब नक्की करा। तर चटणी बनवायला घेऊयात। त्यासाठी आपण या ठिकाणी 2 चमचे कच्चे शेंगदाणे गरम पाण्यामध्ये 15 ते 20 मिनिटं भिजत ठेवले आहेत। तर याची साल आपोआप निघत आहे, बघू शकता शेंगदाणे छान असे भिजलेले आहेत। शेंगदाण्यासोबतच आपण या ठिकाणी सुकं खोबरं देखील गरम पाण्यात 15-20 मिनिटं भिजवून घेतलेलं आहे। तर या ठिकाणी जर तुमच्याकडे ओलं खोबरं नसेल तर या पद्धतीचा असा वापर करा, ज्याने तुम्हाला ओल्या खोबऱ्याची चव देखील या पद्धतीने मिळेल। तर या ठिकाणी दोन्ही आपले जिन्नस छान भिजलेली आहेत। आता चटणी बनवायला घेऊयात। तर चटणी बनवण्यासाठी आपण मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये शेंगदाणे काढून घेऊयात। पाणी आपल्याला टाकून द्यायचं आहे आणि जे सुकं खोबरं घेतलं होतं ते छान भिजलेलं आहे, त्याला आता आपण चाकूने देखील कापू शकतो। तर आपण या ठिकाणी कापून घेऊयात। तुम्ही हवं तर याला खिसून देखील घेऊ शकता। तर 2 चमचे कच्चे शेंगदाणे आणि त्यासोबतच अर्धी वाटी जवळपास आपण इथं खोबरं घेतलेलं आहे। त्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या, थोडंसं आल्याचा तुकडा, जिरा पावडर आणि चवीनुसार मीठ आपण यामध्ये टाकून घेऊयात। सोबतच आपल्याला 2 चमचे सपक दही देखील यामध्ये टाकायचं आहे। थोडीशी साखरही टाकूयात, जेणेकरून चव छान अशी बॅलन्स होईल चटणीची। आता झाकण ठेवून याला आपण याच पद्धतीने वाटून घेऊयात। थोडंसं वाटून घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये आता पाणी टाकायचं आहे। तर अर्धी वाटी पाणी मी यामध्ये ॲड करत आहे। तर याला देखील व्यवस्थित आता बारीक आपल्याला मिक्सरवरती वाटून घ्यायचं आहे। तर पहा, या ठिकाणी चटणी मस्त अशी तयार झालेली आहे। सुंदर असं याचं टेक्स्चर आलेलं आहे। या ठिकाणी जर तुम्ही चटणी ही डब्यासाठी घेऊन जाणार असाल किंवा मुलांना डब्यात देणार असाल तर यामध्ये दही टाकू नका। उन्हाळ्याचे दिवस आहेत तर ही चटणी दह्यामुळे आंबट होण्याची शक्यता असते। तर पाणी टाकूनच आपण याला वाटून घेऊ शकता। तर या ठिकाणी आपल्याला चटणी थोडीशी पातळ हवी आहे, म्हणून थोडंसं पाणी टाकून आपण ही चटणी या ठिकाणी बनवून घेतलेली आहे। सोबतच यावरती जिरा आणि तेलाचा आपण तडका टाकलेला आहे। इतर वेळेस जर तुम्ही ही चटणी बनवणार असाल तर यामध्ये थोडंसं मोहरी, कढीपत्ता टाकून, हिंग टाकून याची फोडणी करू शकता। सोबतच अशी लुसलुशीत जाळीदार इडली देखील कशी बनवायची याचा देखील व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेला आहे। तर अशी मऊ लुसलुशीत जाळीदार इडली जर तुम्हाला बनवायची असेल तर व्हिडिओ नक्की पहा। तर ही देखील उपवासाची इडली आहे। तर या इडलीसोबत तुम्ही अशी चटपटीत ही चटणी बनवून खाऊ शकता। तर तयार झालेली आहे उपवासाची चटपटीत अशी चटणी। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि स्वाद आपल्या मराठी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।